न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। 3 बिबटे आणि एका कोंबडीची धक्कादायक घटना वडगाव आनंदच्या नगारी वस्तीमध्ये घडली। वडगाव आनंदच्या नगारी वस्तीमध्ये आज एक अतिशय थरारक आणि अविश्वसनीय घटना घडली। वन्यजीवांचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना नगारी वस्तीजवळील शेतकरी संतोष गंगाराम देवकर यांच्या सीताफळीच्या बागेत वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला खरा, परंतु या पिंजऱ्याजवळ एकाच वेळी तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या 3ही बिबट्यांनी एकच गोष्ट सिद्ध केली की त्यांची शिकार करण्याचे चातुर्य आणि सावधानता कशी बाळगायची हे मात्र दाखवून दिले। संपूर्ण घटना अशी की पिंजऱ्याजवळ फिरत असताना 3 पैकी 2 बिबट्यांनी पिंजऱ्यातील एका कोंबडीवर झडप घातली। त्या कोंबडीसाठी दोघात भांडण झालं, पंजाने प्रहार करत कोंबडीचा मृत्यू झाला। पण सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे एकाही बिबट्याला ती कोंबडी खाता आली नाही। दोघांमध्ये सुरू असलेल्या झुंजीमुळे कोंबडी मृत पावली, तर तिसरा बिबट्या मात्र लांबून सर्व घटना पाहत उभा होता। या सगळ्या गोंधळात गावकऱ्यांच्या नजरा मात्र पिंजऱ्याकडे लागल्या होत्या। वन विभागाने लावलेले पिंजरे तेथे असतानाही तिघांपैकी एकही बिबट्या पिंजऱ्यात शिरला नाही, हे पाहून स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। बिबटे आता पिंजऱ्याचे डावपेच ओळखू लागले की काय, हा प्रश्न सर्वच लोकांसमोर उभा राहिलाय। पिंजरे उघडे असूनही त्यात न जाणे, परिसरात फिरत असताना सावधपणे हालचाल करणे आणि शिकार करतानाही जाणीवपूर्वक पिंजऱ्यापासून दूर राहणे, या सर्व गोष्टींचं एकत्र विश्लेषण केल्यास हे स्पष्ट होतं की या परिसरातील बिबटे आता आधीपेक्षा अधिक हुशार, जागरूक आणि मनुष्याच्या युक्त्या ओळखण्यास तरबेज झालेत आहेत। घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले की आजूबाजूला माणसांची चाहूल लागताच 3ही बिबटे पिंजऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवून अंधारात निघून गेले। पण त्यांच्या उपस्थितीने गावातील भीतीच्या वातावरणाच्या प्रमाणात नक्कीच वाढ झालेली आहे। नगारी वस्तीमध्ये या 3ही बिबट्यांचा वावर सलग काही दिवसापासून दिसत आहे। पाळीव जनावरांवर, विशेषतः वासरे, मेंढ्या आणि 2 वेळा माणसांवरही याचे हल्ले झालेले आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनी वन विभागाकडे कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। 3ही बिबट्यांच्या उपस्थितीने गावात भीतीचं सावट गडद झालं असतं तरी या घटनेची एकच गोष्ट लक्षात येते की बिबटे आता अधिकच चाणाक्ष झाले आहेत आणि त्यांना पकडणं ही वन विभागाची मोठी परीक्षा ठरणार आहे।